हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 17 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये एका नवीन पात्राची एंट्री झाली आहे आणि हे कॅरेक्टर आहे उद्योगपती प्रीतम धर्माधिकारी, पांढऱ्या केसांचा राजकुमार, ज्यावर सरकार फिदा झाली आहे. आणि या प्रीतम धर्माधिकारी हा एखादा मोठा उद्योगपती नाही आहे, तर तो चक्क सखीचा एजंट आहे. सखीने त्याला नेमलंय आणि त्याने सरकारला फसवलं आणि मग चक्क सरकारबरोबर बिझनेस पार्टनरशिप केली. आणि हे सगळं कशासाठी? तर सरकारचं रक्त मिळवण्यासाठी. सरकारचं रक्त मिळवून सखीला हे सिद्ध करायचं आहे की ही माझी आई नाही आहे, तर ही मनस्विनी आहे. मग हा पांढऱ्या केसांचा राजकुमार आहे तरी कोण आणि सरकार त्याच्यावर कशी फिदा झाली हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकार कुल्फीला घाबरवते आणि तिला शिक्षा देण्यासाठी तिला पट्टीने मारणार. इतक्यात सखी ही पट्टी पकडते. सरकार सखीकडे रागारागाने पाहते. कुल्फी खूप घाबरलेली असते. या दोघी एकमेकींना चांगलं टशन देतात. मग सखी ही सरकारला जाब विचारते. स्वतःची दहशत जिवंत ठेवण्यासाठी एका लहान मुलीला मारतेस तू, लाज नाही वाटत का तुला? सरकारला खूप राग येतो. कुल्फी घाबरलेली असते. सखी चिडून म्हणते, आजकाल तुझी दहशत कोणातच राहिली नाहीये. आम्ही कुणीच तुला घाबरत नाही, त्यामुळे एका लहान मुलीवर अत्याचार करते तू, लाज वाटत नाही का तुला? निर्लज्ज कुठली. आणि सखी आपला असा उद्धार करते, त्यामुळे सरकारला खूप राग येतो. सरकार अजूनही गप्प असते. सखी कुल्फीला म्हणते, कुल्फी तू जा तुझ्या रूममध्ये. पण कुल्फीची हिंमतच होत नाही. कुल्फी सरकारकडे पाहते. सरकार तिला डोळे दाखवते. सखीला हे समजतं की सरकारच्या भीतीने कुल्फी जात नाहीये. सखी म्हणते, कुल्फी जा, मी तिच्याबरोबर खेळते, तिला बघून घेते. कुल्फी घाबरत घाबरत तेथून पळून जाते. आणि मग सरकार सखीला विचारते, तिला तर तू वाचवलं, पण तुला कोण वाचवणार माझ्यापासून? आणि मग सखी उत्तर देते, ज्याचं नाव मी माझ्यासमोर लावते ना, तो कबीर किर्लोस्कर, तोच मला वाचवणार. सरकार जोरजोरात हसू लागते. सखीसुद्धा स्माईल करते आणि विचारते, हसायला काय झालं? तुला एक गोष्टीचा विसर पडला वाटतं. जेव्हापासून मी आणि कान्हा या घरात आलोय ना, तेव्हापासून तुझी दहशत संपत चालली आहे. तुला गल्लीबोळातलं कुत्रंसुद्धा घाबरत नाही आणि तू आमच्यावर हसतीये. आजपर्यंत आम्ही काय काय केलंय हे विसरलीस का तू? सरकार सखीला उत्तर देते, काहीच विसरली नाहीये. पण तुला काय वाटतं? तू आणि तुझा तो फ्रॉड नवरा या घरात आलात, त्यानंतर तुम्ही दोघांनी माझ्या विरुद्ध एकदम बालिश प्लॅन्स बनवले, मला थोडाफार त्रास दिला, त्यामुळे माझी दहशत संपली आहे. सरकार आहे मी, सरकार. माझ्यासारखीच माझी दहशत, माझी भीतीसुद्धा अमर आहे आणि त्याला तुम्ही कधीही संपू शकत नाही. या सापशिडीच्या खेळासारखं तुम्ही एक 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 पायरी करून वर याल, पण सगळ्यात मोठा साप मी आहे आणि तुम्हाला गिळून कधी पुन्हा एकदा खाली पाठवून देईल ना, तुमचं तुम्हालाच कळणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. तर सखी म्हणते, आम्हीसुद्धा सणा आहोत, सणा, आणि सणासाठी काहीच अशक्य नाही आहे, हे तुलासुद्धा माहिती आहे. सरकार हसते. सखी म्हणते, चल आता मी तुला या खेळात हरून दाखवते. त्या लहान मुलीसोबत काय खेळते, माझ्यासोबत खेळण्याची हिंमत दाखव. सरकार चॅलेंज ॲक्सेप्ट करते आणि खुर्चीवर बसते. मग सखीसुद्धा तिच्यासमोर बसते आणि सखी ही पहिल्यांदाच खेळते आणि तिला 6 येतात. सखी म्हणते, पाहिलंस का, मी जिंकले. सरकारला खूप राग येतो आणि मग सखी एक 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 करून शेवटच्या घरापर्यंत पोहोचते. पण तेवढ्यात सरकार तेथे आपलं बोट ठेवते. सखी तिच्याकडे रागारागाने पाहते. सखी जिंकलीये, तिचाच हक्क आहे शेवटच्या घरात जाण्याचा, तरी सरकार तिला तेथे जाण्यापासून रोखत असते. सखी आणि सरकार दोघीही एकमेकांकडे रागाने पाहत असतात. सरकारला सखीला काही करून तेथे पोहोचू द्यायचं नसतं, त्यामुळे सखीला खूप राग येतो. सरकारसुद्धा तिला डोळे दाखवते की मी तुला जिंकू देणार नाहीये. इकडे अपर्णा कान्हाला विचारते, पण कान्हा तुझा नेमका प्लॅन आहे तरी काय? आणि मग कान्हा तेजस्विनी, अपर्णा आणि मला आपला सगळा प्लॅन समजावून सांगतो. कान्हा म्हणतो, हे सगळं साम्राज्य तेजस्विनी मॅडमचं आहे.
या साम्राज्याच्या मालकीन राणी त्या आहेत आणि मी त्यांना या साम्राज्याची खरी राणी बनवणार. कान्हा आपल्या खुर्चीवर येऊन बसतो. त्याच्यासमोर बुद्धिबळाचा खेळ असतो. कान्हा सगळ्यात आधी राणीला हातात घेतो आणि म्हणतो, आता या खेळाची राणी बनणार तेजस्विनी कामत आणि मी स्वतः या खेळातला वजीर बनणार आणि सरकारला नेस्तनाबूत करणार. सगळ्यांना कान्हाचा हा प्लॅन आवडत असतो. कान्हा फुल कॉन्फिडन्समध्ये असतो. कान्हा सांगतो, आजपर्यंत या सरकारने खोटी राणी बनवून हे सगळं साम्राज्य हडप केलंय आणि खऱ्या राणीला या सुखापासून ऐश्वर्यापासून दूर ठेवलंय. पण आता माझ्यासारख्या वजिराच्या मदतीने खरी राणी परतणार आणि या खोट्या राणीला या खेळातून कायमचं दूर करणार. तीच आता या साम्राज्यावर राज्य करणार. तेजस्विनी हे सगळं ऐकत असते. कान्हाचा कॉन्फिडन्सच वेगळा असतो. त्याला आपल्या प्लॅनवर पूर्ण विश्वास असतो. आणि इकडे सखी शेवटच्या घरात जाण्याचा प्रयत्न करते तर सरकार चिडून म्हणते, तू मला या खेळात हरू शकते पण खऱ्या आयुष्यात नाही हरू शकत. काय केलंस तू? काहीच करू शकली नाही. तू आणि तुझा तो फ्रॉड नवरा या घरात आलात, थातूर मातूर प्लॅन बनवले, मला थोडाफार त्रास दिला, पण काय केलं तुम्ही? मला या घराबाहेर काढू शकला नाही. मला या कामत एम्पायरमधून बाहेर काढू शकला नाही. मी मनस्विनी आहे, तेजस्विनी कामत नाहीये हे सिद्ध करू शकला तर नाही. सखी तिच्याकडे पाहतच राहते. मग सरकार तिच्या हातातून तिची सोंगटी घेते आणि एका सापाच्या तोंडात टाकून सखीची सोंगटी रसातळाला घेऊन जाते. सरकार तिला ठणकावून सांगते, तू कधीच जिंकू शकणार नाहीये हे लक्षात ठेव, कारण मी सगळ्यात मोठा साप आहे. कधी तुला आणि तुझ्या नवऱ्याला गिळून टाकेल ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. सखीसुद्धा फुल कॉन्फिडन्समध्ये असते आणि आपली ही सोंगटी सरळ शेवटच्या घरात घेऊन जाते आणि म्हणते, मी तुला आधीच सांगितलंय, आम्ही सना आहोत आणि आमच्यासाठी काहीच अशक्य नाहीये. सरकार स्माईल करते आणि म्हणते, कसं कसं सिद्ध करणार आहात तुम्ही की मी तेजस्विनी कामत नाहीये? मी माझ्या डोळ्यांच्या रंगापासून ते DNA रिपोर्टपर्यंत सगळं बदललंय. निसर्ग असो किंवा सायन्स, कुणीच हे सिद्ध करू शकत नाही की मी तेजस्विनी कामत नाहीये. आणि जर तुम्ही हे सिद्ध करू शकला नाही की मी तेजस्विनी कामत नाहीये, तर तुम्ही जिंकून सुद्धा हरणार आणि मी हरून सुद्धा जिंकेल, एवढं लक्षात ठेवायचं. असं म्हणून सरकार टिचकीने सखीची सोंगटी फेकून देते. सखीला सुद्धा हे पटतं की सरकारविरुद्ध पुरावे गोळा करणं आणि सरकार ही तेजस्विनी कामत नाही तर मनस्विनी आहे हे सिद्ध करणं खूप अवघड आहे. सरकारच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स असतो आणि सखीच्या चेहऱ्यावर भीती असते. पण सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स असतो कान्हाच्या चेहऱ्यावर. कान्हा हा आपला प्लॅन सगळ्यांना सांगत असतो की आता तेजस्विनी मॅडमने तेजस्विनी कामत नाही बनायचं, तर त्यांनी मनस्विनी बनायचं. प्रति सरकार बनून त्यांनी हे सरकार पाडायचं. तेजस्विनी मा सगळं ऐकत असतात. तेजस्विनी कान्हा समोर येऊन बसते. कान्हा तिला आपला प्लॅन सांगतो. तेजस्विनी मॅडम, आता मी तुम्हाला ग्रूम करणार. तुम्ही सरकारसारखं बोलायचं, वागायचं, सरकारसारखे कपडे घालायचे, सरकारसारखं दिसायचं आणि सरकारच्याच नीतीने सरकारला गारद करायचं, सरकारला हरवायचं. मला अजूनसुद्धा हा प्लॅन पटलेला नसतो. तेजस्विनी घाबरलेली असते. कान्हा म्हणतो, आजपर्यंत आता सरकारने तुमच्याकडून तुमचं सगळं हिरावून घेतलंय. तुमचा नवरा, तुमची मुलगी, तुमचं कुटुंब, तुमचा पैसा, साम्राज्य, ऐश्वर्य, पण आता तुम्हाला ते सगळं परत मिळवायचं आहे, तेही सरकारच्या स्टाईलने, तिला कायमचं तिच्या आयुष्यातून बर्बाद करून. असं म्हणून कान्हा या बुद्धिबळाच्या पटावरच्या राणीला फेकून देतो आणि तो तेजस्विनीला समजावून सांगतो, तेजस्विनी मॅडम, आता विचार करण्याची वेळ नाही आहे. इट्स शो टाईम. आता काहीतरी करून दाखवायची वेळ आहे. घाबरण्याची वेळ नाही आहे. संकटाला सामोरं जाण्याची वेळ आहे. लपून बसण्याची वेळ नाही आहे. संकटासमोर पाय रोवून उभं राहण्याची वेळ आहे आणि आक्रमण झेलण्याची नाही तर आक्रमण करण्याची वेळ आहे. आणि माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही हे नक्कीच करू शकाल. हे सगळं ऐकून तेजस्विनीसुद्धा कॉन्फिडन्सने फुल होते. आणि मग कान्हाने सरकार म्हणून बुद्धिबळाच्या पटावरील ज्या राणीला, ज्या सोंगटीला फेकून दिलेलं असतं, तेजस्विनी ही सोंगटी हातात घेते. कान्हासुद्धा तिच्याकडे आशेने पाहत असतो आणि तेजस्विनी या सोंगटीकडे पाहतच राहते. तिच्यामध्ये कॉन्फिडन्स तर आलेला असतो, कान्हा आपल्याबरोबर आहे, आपण काहीतरी नक्कीच करून दाखवू. पण
अजूनसुद्धा सरकारसमोर सरकार म्हणून उभं राहणं हे काही सोपं काम नाही आहे. त्यामुळे तेजस्विनीला खूप टेन्शन आलेलं असतं. आणि इकडे सखी कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसमध्ये सरकार तिच्या केबिनमध्ये बसलेली असते. एक न्यूज पाहत असते आपल्या लॅपटॉपवर आणि या न्यूजमध्ये असं सांगितलं जातं की सरकारची कंपनी कामत एम्पायरच्या शेअरला आज लोअर सर्किट लागलं आहे. आणि आज काही पहिला दिवस नाही आहे, मागील अनेक दिवसांपासून असं होतं आहे. मागील 10 वर्षांपासून मार्केटवर राज्य करणारी नंबर 1 कंपनी म्हणून कामत एम्पायरकडे पाहिलं जायचं. परंतु मागील काही काळामध्ये या कंपनीची जबरदस्त घसरण होत चालली आहे. हे पाहून सरकारला जबर धक्का बसतो. न्यूज अँकर सांगते, जर असंच चालत राहिलं तर ही कंपनी लवकरच बंद पडेल असं मार्केटमध्ये बोललं जात आहे. सध्या काही जे नवीन कॉन्ट्रॅक्ट्स आले होते त्या कॉन्ट्रॅक्ट्समध्ये सुद्धा कामत एम्पायरला पराभव स्वीकारावा लागला आहे आणि आता त्यांच्या कंपनीचं काही खरं नाही आहे. ही कंपनी रसातळाला जाणार असंच मार्केटमध्ये बोललं जात आहे. सरकार खूप चिडते आणि रागारागाने लॅपटॉप बंद करते आणि म्हणते, हे सगळं त्या सखी आणि कान्हामुळे होतं आहे. मी त्यांना सोडणार नाही आहे. माझ्या कंपनीची आज जी काय अवस्था होती ना ती फक्त त्या दोघांमुळेच, असा विचार सरकार करते. डोक्याला हात लावून बसते आणि तेवढ्यात तेथे येतो पांढऱ्या केसांचा राजकुमार आणि तो म्हणतो, तुम्हाला या संकटातून मी बाहेर काढू शकतो. आणि या पांढऱ्या केसांच्या राजकुमाराला पाहून सरकार विचार करते, हा कोण आहे? सरकार त्याला विचारते, कोण आहात तुम्ही? आणि हा माणूस सरकारसमोर खुर्चीवर येऊन बसतो आणि म्हणतो, आय ॲम प्रीतम धर्माधिकारी, होल अँड सोल ऑफ धर्माधिकारी इंडस्ट्रीज. सरकार त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. या माणसाची पर्सनॅलिटी खरंच खूप भारी आहे. त्याला काही सांगायचीही गरज नाही आहे. त्याला पाहताच असं वाटतं हा एखाद्या मोठ्या एम्पायरचा मालक असणार, खरंच एखादा मोठा बिझनेसमॅन असणार. सरकार त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. आणि दुसरीकडे कान्हा हा आपला सगळा प्लॅन त्यांना सांगत असतो. आणि तेवढ्यात घराचा दरवाजा कुणीतरी वाजवतं. कान्हा म्हणतो, मी त्यांचीच वाट पाहत होतो. तेवढ्यात अपर्णा म्हणते, थांब मी दरवाजा उघडते. तेजस्विनी घाबरते की कुणीतरी आलंय, मी येथे कशी बसू, मी लपते. कान्हा म्हणतो, थांबा तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि अपर्णा दार उघडते तर 4 माणसं आतमध्ये येतात. 2 मुली, 1 बाई आणि 1 माणूस असतो. आणि आजी विचारते, हे सगळे कोण आहेत? कान्हा सांगतो, या आहेत मेकअप आर्टिस्ट आणि या आहेत ड्रेस डिझायनर. आता तेजस्विनी कामतला मनस्विनी बनवायचंय, मग तिच्यासारखं राहणीमान तर असायलाच हवं. तिच्यासारखं दिसणं, तिच्यासारखे कपडे, आणि यामध्ये हे चौघे आपल्याला मदत करतील. मला हे पटतं. कान्हा या मेकअप आर्टिस्ट आणि ड्रेस डिझायनरला सरकारचा फोटो दाखवतो आणि सांगतो, मला यांच्यासारखं यांना बनवायचं आहे. ड्रेस डिझायनर हे सगळे फोटोज पाहते, मेकअप आर्टिस्ट पाहते आणि म्हणते, होऊन जाईल, काही जास्त अवघड नाही आहे. आणि कान्हा म्हणतो, चला मी तुम्हाला तयारी करण्यासाठी रूम दाखवतो. कान्हा त्यांना आतल्या खोलीत जायला सांगतो. आणि इकडे तेजस्विनी खूप घाबरलेली असते. तेजस्विनी कान्हाजवळ येते आणि म्हणते, कान्हा अजूनसुद्धा विचार कर, मला हे सगळं जमणार आहे का? कान्हा म्हणतो, का नाही जमणार? नक्कीच जमेल. तुम्ही असा विचार का करताय? तुम्हाला सुद्धा कळतंय की तुम्हाला हे जमेल. मा हे सगळं ऐकून खूप चिडते. तेजस्विनी म्हणते, मला कळतंय रे, पण वळत नाहीये. खरंच हे सगळं खूप अवघड आहे. मी मनस्विनीसारखी दिसेल, तिच्यासारखे कपडे घालेल, पण तिच्यासारखं वागणं बोलणं जेव्हा ती माझ्या समोर येईल तेव्हा काय होईल? कान्हा तेजस्विनीला समजावून सांगतो, तुम्ही स्वतःवरचा आत्मविश्वास ढळू देऊ नका. तुम्ही सगळं करू शकतात. आणि तुम्ही आता एका व्यक्तीसाठी हे सगळं करायचं आहे आणि ते म्हणजे तुमची मुलगी सखी. यावेळेस तुमचा नवरा, तुमची कंपनी, तुमची संपत्ती, तुमचं कुटुंब हे काहीही पणाला लागलेलं नाही आहे. यावेळेस पणाला लागली आहे तुमची मुलगी. नेहमी एकच लक्षात ठेवा, मला माझ्या मुलीसाठी, मला माझ्या सखीसाठी हे करायचं आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे तुम्ही हे नक्की करून दाखवाल. अपर्णासुद्धा तेजस्विनीला समजावून सांगते, अगं कान्हाचा एवढा तुझ्यावर कॉन्फिडन्स आहे, मग तू कशाला घाबरतेस? तू नक्की हे करून दाखवशील, टेन्शन घेऊ नको. आणि तेवढ्यात ही मेकअप आर्टिस्ट बाहेर येते आणि म्हणते, मॅडम चला माझ्याबरोबर. आणि ती हात पकडून तेजस्विनीला आपल्याबरोबर रूममध्ये घेऊन जाते. मा कान्हाजवळ येते आणि विचारते, या बाईवर तू डाव खेळतोयस कबीर? अरे हिने तर लढाई आधीच शस्त्र खाली टाकली आहेत, लढण्याआधीच ती हरलीये. उगच तिच्यावर विश्वास टाकू नकोस, नाहीतर तू हरशील. ही हरलेली बाजी आहे.
एवढं लक्षात ठेव. पण कान्हा मला ठणकावून सांगतो, नाही मा, आता त्या घाबरल्या आहेत. मला माहिती आहे की हे सगळं करणं सोपं नाही आहे, पण त्या नक्कीच हे करून दाखवतील. मा म्हणते, अरे ती येथेच घाबरली आहे. जेव्हा ती मनस्विनी समोर उभी राहील तेव्हा तिची काय अवस्था होईल. एका क्षणात पकडली जाईल ती. पहा तू. कान्हा म्हणतो, नाही मा, मला त्यांच्यावर फुल कॉन्फिडन्स आहे. काही विद्यार्थी असतात जे परीक्षेच्या आधी पेपरला घाबरलेले असतात, पण जेव्हा परीक्षा सुरू होते ना, तेव्हा कसलाही विचार न करता, घाबरता ते पूर्ण पेपर सोडून दाखवतात आणि त्यांचाच पहिला नंबर येतो. आणि तेजस्विनी मॅडमसुद्धा त्यामधीलच आहे. हा माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्हीसुद्धा माझ्यावर विश्वास ठेवा. मा म्हणते, ठीक आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवते, पण एक लक्षात ठेवायचं, जर तुझा हा घोडा युद्धात धारातीर्थी पडला तर त्याला वाचवण्यासाठी तू युद्धात उडी घ्यायची नाही. आधीच मी माझ्या मुलाला गमावलंय, आता मला माझ्या नातवाला नाही गमवायचंय. कान्हा हो म्हणतो. मला अजूनही तेजस्विनीवर कॉन्फिडन्स नाहीये की ती हे सगळं करू शकेल. इकडे सरकार प्रीतमला म्हणते, होल अँड सोल, मिस्टर होल अँड सोल, मी तर तुम्हाला ओळखत नाही. मागील 10 वर्षांपासून मुंबईच्या प्रत्येक टॉप कंपनीबरोबर मी बिझनेस केला आहे. प्रत्येक टॉप कंपनीच्या एमडीला मी ओळखते. त्यांची आणि माझी चांगली ओळख आहे. पण आजपर्यंत मी तुम्हाला कधीच नाही पाहिलंय. तुम्ही आहात तरी कोण? आणि मग हा मिस्टर प्रीतम धर्माधिकारी इंडस्ट्रीजचा होल अँड सोल आहे. सरकार म्हणते, धर्माधिकारी इंडस्ट्रीज, या इंडस्ट्रीजचं नाव मी ऐकलंय. अरे हो, पण या इंडस्ट्रीजचे जे चेअरमन आहेत, एमडी आहेत, ते अरुण धर्माधिकारी आहे आणि त्यांचं वय 70 आहे असं मला माहिती आहे. प्रीतम सांगतो, हो, एकदम बरोबर ओळखलं, पण त्यांचं नाव अरुण धर्माधिकारी नाही तर अरुणा धर्माधिकारी आहे आणि ती माझी आई आहे आणि मी त्यांचा मुलगा. माझी आईच या कंपनीचा सगळा कारभार सांभाळत होती, परंतु काही दिवसांपूर्वीच तिला पॅरालिसिस झालाय. त्यामुळे ती आता कंपनीचा कारभार सांभाळू शकत नाही. तेव्हा मी पॅरिसमध्ये होतो, तेथे बिझनेस करत होतो. सरकार हे सगळं ऐकत असते. प्रीतम सांगतो, आणि मला जेव्हा कळालं की आता येथे बिझनेस सांभाळणारं कोणी नाही आहे, तेव्हा नाईलाजाने मला भारतात यावं लागलं आणि त्यामुळेच आता मी येथे शिफ्ट झालो आहे आणि हा सगळा बिझनेस मीच सांभाळतोय. आता धर्माधिकारी इंडस्ट्रीजचा होल अँड सोल एमडी चेअरमन सगळं मीच आहे. मग तुम्ही काही पण समजा. सरकार म्हणते, मिस्टर होल अँड सोल, तुम्ही भारतात परत का आला? तुमची आणि माझी ओळख का नव्हती? मला तुमच्याबद्दल का माहीत नव्हतं? हे सगळं मला कळलं. आता मला सांगा, तुम्ही येथे का आला आहात? मग हा प्रीतम सांगतो, कसं आहे ना सरकार, तुम्हाला कोणी सरकार म्हणत असलं किंवा नसलं तरी तुम्ही सरकार आहातच. हे ऐकून सरकारला धक्काच बसतो की याला हे सगळं कसं कळलं. प्रीतम सांगतो, जेव्हा मी भारतात आलो तेव्हा बिझनेसचा पहिला नियम असतो मार्केटचा स्टडी करणं. आणि मग मी मार्केटच्या टॉप कंपनीपासून मार्केटच्या सगळ्यात रसातळाला गेलेल्या कंपनीपर्यंत सगळ्यांचा स्टडी केला आणि तेव्हा मला कळलं की मागील 10 वर्षांपासून या जंगलातली वाघीण असलेली या मार्केटला रूल करणारी कंपनी म्हणजे कामत इंडस्ट्रीज. आणि सध्या ही कंपनी रसातळाला गेली आहे आणि या कंपनीला बुडण्यापासून आता कुणीही वाचू शकत नाही. सरकार प्रीतमकडे रागारागाने पाहते. प्रीतम म्हणतो, माफ करा, मी तुमच्या तोंडावर हे बोलतोय, पण जे सत्य आहे ते नाकारून चालणार नाही आणि त्यामुळेच मी येथे तुम्हाला ही ऑफर द्यायला आलो आहे. मार्केटमध्ये सगळे असं बोलताय की कामत इंडस्ट्रीज आता टिकणार नाही, दिवाळखोर होईल. आणि जर तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर माझी मदत घ्यावीच लागेल. आपल्याकडे एक म्हण आहे, बुडत्याला काडीचा आधार, आणि बुडत्याला हात द्यायला मी तयार आहे. सरकार चिडून म्हणते, मिस्टर प्रीतम धर्माधिकारी, मला तुमच्या मदतीची गरज नाहीये. मी सरकार आहे, सरकार, मी सगळं एकटीने हँडल करू शकते. प्रीतम म्हणतो, खरंय, तुम्हाला मराठीतली अजून एक म्हण नक्की माहीत असेल, मोडेल पण वाकणार नाही. पण माझं मत वेगळं आहे. मोडून बाजूला पडण्यापेक्षा वाकून जिवंत राहिलेलं बरं, हो की नाही? सरकार प्रीतमकडे एकटक पाहतच राहते. सरकार विचारते, यात तुमचा काय फायदा? प्रीतम सांगतो, सध्या किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन नंतर माझी कंपनी धर्माधिकारी इंडस्ट्रीज नंबर 2ला आहे. परंतु मी या कंपनीचा सर्वेसर्वा बनल्यानंतर मला नंबर 1 व्हायचं आहे आणि नंबर 1 होण्यासाठी
मलाही कोणाची तरी मदत हवीच आहे. त्यात मी एवढा पॉप्युलर नाही आहे आणि मला पॉप्युलर व्हायचं आहे. जसं तुम्ही सरकार म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहात आणि माझी बदनामी होतीये. मी अरुणा धर्माधिकारी यांचा मुलगा म्हणून मला हे पद मिळालं आहे. नेपोटिझम होतं आहे असं तसं बोललं जातं आहे. पण जर मी आणि तुम्ही हात मिळवला तर मार्केटमध्ये मोठी न्यूज होईल. सरकारमुळे मी सुद्धा फेमस होईल आणि माझ्या कंपनीच्या गुडविलमुळे तुमच्या कंपनीला सुद्धा आधार मिळेल आणि तुमच्या कंपनीच्या रिसोर्सेसमुळे माझी कंपनीसुद्धा किर्लोस्कर कंपनीला मागे टाकून नंबर 1 होऊ शकते. मला असं वाटतं आपल्या दोघांसाठी ही गुड डील आहे आणि तुम्ही या डीलचा विचार करायलाच हवा. सरकारला तर विचार करावाच लागणार आहे, कारण सरकारच्या हातून सगळा बिझनेस जातोय. सरकार क्षणभर विचार करते. मिस्टर धर्माधिकारी म्हणतो, तुमच्यासाठी यापेक्षा चांगली डील दुसरी असू शकत नाही. तुम्ही या डीलला हो म्हणायलाच पाहिजे. सरकार म्हणते, एकदम बरोबर बोलताय तुम्ही. मी तुमचा विचार केलाच पाहिजे. आणि तेवढ्यात प्रीतम हा आपल्या सेक्रेटरीला हाक मारतो. हा सेक्रेटरी एक मोठी बॅग घेऊन तेथे येतो आणि प्रीतम हा सरकारला म्हणतो, आपली डील झाली आहे, याबद्दल तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट. आणि सरकार हा बॉक्स उघडून पाहते तर यामध्ये पॅरिसचा एक खूपच महागडा असा परफ्यूम असतो. हा परफ्यूम पाहून सरकारला आश्चर्य वाटतं आणि सरकार म्हणते, हा तर पॅरिसचा सगळ्यात प्रसिद्ध आणि महागडा ब्रँड आहे आणि तुम्ही तो माझ्यासाठी आणलाय. प्रीतम काहीच बोलत नाही, हात पुढे करतो. सरकारसुद्धा त्याच्या हातात हात देते. प्रीतम तिच्याकडे पाहून स्माईल करतो आणि आपल्या सेक्रेटरीबरोबर तेथून निघून जातो. आणि सरकार या परफ्यूमकडेच पाहत असते. प्रीतमने आपल्याला खरंच खूप मोठी ऑफर दिली आहे आणि सध्या आपल्यासाठी हेच योग्य आहे असा विचार करून सरकार या गिफ्टकडे पाहत राहते. ही डील तर मी केली आहे, पण ती माझ्यासाठी फायदेशीर होईल की नाही याचा विचार ही सरकार करते. आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. खरंच सरकारने आता या पांढऱ्या केसाच्या राजकुमाराबरोबर एवढी मोठी डील केली आहे. आता या डीलचा तिला खरंच फायदा होतो की ही डील तिला चांगलीच तोंडघशी पाडते हे पाहायला मजा येणार आहे. कारण सरकारला असं अचानक कुणीतरी येऊन ऑफर देणं यात नक्कीच काहीतरी काळं बेरं दिसतंय. या डाळमध्ये काही काळा नाही तर पूर्ण डाळच काळी आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण लपंडाव मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की हा पांढऱ्या केसाचा राजकुमार प्रीतम धर्माधिकारी चक्क सखीला कॉल करेल आणि म्हणेल, काय सखी मॅडम, आवडली का आपली ॲक्टिंग? सखी म्हणेल, हो ॲक्टिंग तर तुमची छान आहे, आता तुम्हाला मुख्य काम करायचं आहे. म्हणजे हा प्रीतम धर्माधिकारी कोणत्याही धर्माधिकारी इंडस्ट्रीजचा मालक नाही आहे, तर तो एक ॲक्टर आहे ज्याला सखीने नेमलं आहे. सखीने यावेळेस खरंच खूप भारी मास्टर प्लॅन बनवला आहे ज्याची सखीकडून बिलकुल अपेक्षा नव्हती. आणि मग हा प्रीतम धर्माधिकारी खूप खुश होईल. सखी त्याला आपला पुढचा सगळा प्लॅन सांगेल. इकडे कान्हा घरी परत येईल. कान्हा हा तेजस्विनीला मनस्विनी बनवतोय. त्याला या प्लॅनबद्दल रक्तगटाबद्दल काही माहीतच नाही आहे. कान्हा हा सखीला विचारेल, सखी मॅडम, हा प्रीतम धर्माधिकारी काय प्रकरण आहे? आणि मग सखी त्याला झालेला सगळा प्रकार सांगणार. आणि हा प्रीतम धर्माधिकारी चक्क सरकारला कॉल करेल आणि सांगेल की मला रक्ताची खूप गरज आहे, मला रक्त द्या, माझा अपघात झाला आहे. आणि सरकार आपल्या पार्टनरला वाचवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचणार आणि स्वतःचं रक्त या प्रीतम धर्माधिकारीला देईल. म्हणजे प्रीतमचा खरोखर अपघात नाही झाला आहे, हा सगळा सखीचा प्लॅन होता. तिनेच या प्रीतम धर्माधिकारीला हा सगळा रोल करायला सांगितला. म्हणजे सरकारला त्यावर विश्वास बसेल आणि सरकार या प्रीतमचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचं रक्त द्यायला सुद्धा तयार होईल. आणि हा प्रीतम ॲक्टिंग करत असेल की माझा ॲक्सिडेंट झाला आहे, मी कोमात आहे, मला रक्ताची गरज आहे. आणि मग सरकार या प्रीतमला स्वतःचं रक्त देईल आणि तेथून निघून जाईल. आणि सखी तेथे असेल. सखीला जे रक्त हवं होतं, आता ब्लड टेस्ट करण्यासाठी इंजेक्शनभर रक्त पुरेसं असतं, पण सखीने चांगलं बाटलीभर रक्त सरकारचं काढून घेतलं आहे. आणि सखी खूप खुश होईल, कारण आता तिच्या हातात सरकारचं रक्त आलं आहे. फ्रेंड्स, खरंच लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. तुम्हाला आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,
चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.